मी नागपूर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे आणि मी अधिकृत अध्यक्ष आहे हे मी हक्काने सांगू शकतो आहे. काही म्हणजे आमचं इलेक्शन आता 3 वर्ष आधी झालेलं होतं. 3 वर्ष म्हणजे आता 4 वर्ष होत आहे. 4 वर्ष आधी आमचं इलेक्शन झालं आणि आमचा तो कार्यकाळ हा डिसेंबर 2024मध्ये संपलेला आहे. त्यानंतर आमच्या IYCच्या रूलमध्ये मॉड्यूलमध्ये हे म्हटलं गेलेलं आहे आणि हेच आतापर्यंतचे रूल्स आहे. म्हणजे हे काही महाराष्ट्रासाठी नाही, पूर्ण भारतासाठी प्रत्येक स्टेटसाठी हे रूल सारखेच आहे की टर्नओव्हर हा आमचा इलेक्शन नंतरचा टर्नओव्हर हा 3 वर्षाचा असावा. त्याची एज क्रायटेरिया म्हणजे वय मर्यादा ही 35 वर्ष असावी. 35 वर्ष जेव्हा इलेक्शन अनाऊन्स होते त्याच्यावरती त्याचे एक दिवससुद्धा नाही झालेला असावा ही आमची वय मर्यादा आहे. 35 वर्ष असावी आणि 3 वर्ष झाल्यानंतर परत जर का आम्हाला आमची मेंबरशिप रिन्यू करायची आहे किंवा सदस्यता म्हणून किंवा इलेक्शन फाईट करायचं आहे तेव्हाही आमचं वय हे 35 वर्षाच्या आत असणं आवश्यक आहे. तर आमचे म्हणजे 35 वर्ष आणि ऑलरेडी आमचा तीन वर्षाचा कार्यकाळ संपला असूनही 37 वर्षाचे प्रदेश अध्यक्ष शिवराज मोरे म्हणजे ज्यांना अध्यक्षपद हे म्हणत आहे ते शिवराज मोरे अध्यक्ष कसे हा आमचा प्रश्न आहे. आज हा आमचा प्रश्न आहे. आणि परत जसं आमचे संघटन महासचिव आहेत AICC संघटन महासचिव KC वेणुगोपालजी हे प्रदेश अध्यक्षाचं पत्र काढतात प्रत्येक वेळेला. तर मग याच वेळेला प्रदेश अध्यक्षाचं पत्र हे राष्ट्रीय अध्यक्षांनी कसं काय दिलं यांना आम्हाला हाही एक प्रश्न आहे. परत जेव्हा 37 इयर्स त्याचं वय असताना त्याला जर का प्रदेश अध्यक्ष म्हणत आहे पण तो आमच्यासाठी अवैध आहे तर मग त्यांनी आता या ज्या पदाधिकाऱ्यांना संघटनेतनं परमानंटली बाहेर काढलेलं होतं त्याच्याबद्दलचं पत्रसुद्धा मी आपल्याला प्रेस नोटसोबत दिलेलं आहे. ज्यांना बाहेर काढलेलं होतं त्यांनासुद्धा परत घेण्यात येत आहे. तर हे कुठल्या आधारे घेत आहे आणि त्याच्यावरती मग प्रदेश इंचार्जची सिग्नेचर का नाही आहे माझं हेही म्हणणं आहे. म्हणजे ते पत्र खोटं आहे किंवा त्यांनी म्हणजे काहीतरी करून ते पत्र त्यांना दिलं आहे पण ते पत्र सत्य नाही हा माझा आक्षेप आहे. आणि आमच्यावरती सरळ मी म्हणतोय मी स्वतः एक SC समाजातून येतो. मला अध्यक्ष बनवल्यानंतरही मी कार्य केलं आहे माझे काम आहे माझं सर्व असूनसुद्धा हे का म्हणून म्हणजे हे आमच्यावरती एक होणारा अन्यायच आहे ना. मी सरळ अन्याय म्हणतो पण हा अन्याय काँग्रेस पार्टीचा नाही. मी राहुल गांधीजींना मानणारा माणूस आहे आणि शेवटपर्यंत त्यांनाच मानणार आहे. आज ते वोट चोरीच्या विरोधामध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये फिरत आहेत. सर्वांना त्यांची जागरूकता करतायत. त्यांचं म्हणजे सर्वांना जवळ घेऊन समजवत आहेत आणि आमचंच संघटन युथ काँग्रेस संघटन आम्हाला तोडण्याचं काम करत आहे. हाच माझा यांच्यावरती आक्षेप. आणि याकरिता या सर्व इश्यूजवरती आणि आम्ही जे आत्तापर्यंत म्हणजे कमीत कमी महाराष्ट्रामध्ये 20 लाख मेंबरशिप झाली त्यातनं 10 करोडच्या आसपास त्यांना अमाऊंट जमा झाला आणि उमेदवारीचे ते अलग पैसे जमा झाले म्हणजे करोडो रुपये यांच्याकडे जमा झाले असूनसुद्धा आमच्या महाराष्ट्राच्या एका आंदोलनात एका कार्यक्रमात एका पदयात्रेत किंवा कुठल्याही इव्हेंटमध्ये यांचा एका रुपयाचा हस्तक्षेप किंवा कॉन्ट्रीब्युशन नाही आहे. तरी मी माझ्या दिलेल्या पैशाचा असो किंवा काहीही असो आम्ही याकरिता मी रीतसर त्यांना आधीच पत्र पाठवलं आहे मेलवरती पाठवलेलं आहे परंतु आतापर्यंत कुठलंही उत्तर मिळालं नाही. तर याकरिता येणाऱ्या एका हप्त्यात आम्ही कोर्टात सुद्धा काही दिल पडली तर राहुल गांधीजींना आम्ही नक्कीच भेटायला जाऊ आणि आम्हाला इतका विश्वास है कि ते आम्हाला भेटतील नक्की. नमस्कार. और हमेशा रहेंगे ये बात मैं आपको पहले ही क्लियर कर दूँ. हमारे ऊपर जो अन्याय हो रहा है वो हमारे संगठन में हो रहा है ना कि पार्टी के ऊपर. हम राहुल गांधी जी के फॉलोअर थे हैं और रहेंगे हमेशा रहेंगे. पर जो अन्याय हमारे ऊपर जो हमारे संगठन की तरफ से हो रहा है इसलिए आज हमने एक प्रेस कॉन्फ्रेंस की. उसके सारे सबूत हमने आपको दिए हैं सारे प्रूफ आपको दिए हैं. जबकि हमारा कहना सिर्फ इतना ही था कि आने वाले कार्यकर्ताओं को पदाधिकारियों को नया चांस मिले उनको भी आगे बढ़ने का चांस मिले. हमारा कार्यकाल इलेक्शन होने के बाद में दिसंबर 2024 में ख़त्म हो चुका है. ख़त्म होने के बाद भी हमारा कोई इलेक्शन अभी तक हुआ नहीं है. उसके बाद हमारा बोलना ये है कि हमारे मॉडल में मतलब इलेक्शन मॉडल यूथ कांग्रेस का जो है और यही मॉडल ऑल ओवर इंडिया पूरे स्टेट्स को लागू होता है. उसमें ये मेंशन है कि जब आपकी वय मर्यादा अगर 35 ईयर है तो ही आप इस इलेक्शन को फाइट कर सकते हो वरना आप नहीं फाइट कर सकते हो. तो जब ये वयो मर्यादा थी हम सब ने लड़ा. आज भी मैं तो 35 के अंदर ही हूँ. बहुत से पदाधिकारी 35 के अंदर ही है. तो जिस अध्यक्ष को अभी जो शिवराज मोरे जी जिनको प्रदेश अध्यक्ष बनाया गया है वो प्रदेश अध्यक्ष 37 साल के हो गए पहली होने के बाद में फिर अभी टर्नओवर खत्म होने के बाद में उनको 37 साल के आदमी को तुमने कैसे प्रदेश अध्यक्ष बना दिया. ये हमारा